राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात असून भाजपचे काही बडे नेतेही या चौकशीच्या जाळ्यात असण्याची शक्यता आहे. कॅप्टन अशोक खरात यांनी तब्बल 40 बड्या नेत्यांची नावं घेतल्याचा दावा समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे भाजपमध्ये संतापाची लाट असून शिंदे गटावरही मोठे संकट ओढवले आहे. अशोक खरात यांनी SIT चौकशी दरम्यान ही नावे उघड केल्याची चर्चा असून यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या पूर्णपणे तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले अशोक खरात हे नाव आता निर्णायक वळण घेत आहे. त्यांनी 40 बड्या नेत्यांची नावं घेतल्याचा जो दावा केला आहे त्यामुळे हे नेते या प्रकरणात अधिकच अडकण्याची शक्यता आहे. ही केवळ आरोपांची यादी नसून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही हादरावणारी ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे या यादीत शिंदे गटातील अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश असल्याचे बोलले जात असल्याने सध्याच्या सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरात यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये विविध नेते, मंत्री आणि बड्या उद्योगपतींचा समावेश असण्याची शक्यता आहे. ही नावे केवळ औपचारिक नसून त्यांचे थेट संबंध या प्रकरणाशी जोडले जात आहेत. ही यादी सार्वजनिक झाल्यास राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. या प्रकरणामुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असून शिंदे गटाच्या कारणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना भाजपच्या दिल्ली नेतृत्वात निर्माण झाली आहे. परिणामी शिंदे गटाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान एका लग्नाच्या पत्रिकेचीही चर्चा रंगली असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून समोर आली आहेत. दुसरीकडे भाजपमधील काही नेते या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. कोणताही नेता असो, दोषी आढळल्यास कारवाई झालीच पाहिजे असा सूर भाजपमधून उमटत आहे. या यादीमुळे शिंदे गटावर संकटाची छाया अधिक गडद झाली असून माहिती अधिकृतरित्या समोर आल्यास त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते हे प्रकरण अधिक गंभीर झाल्यास राज्यात सत्तांतराची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटातील मोठे नेते अडचणीत आल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणामुळे विरोधकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी मोठे हत्यार मिळाले आहे. खरात यांनी दिलेल्या नावांच्या आधारे संबंधित नेत्यांची पुढील काळात चौकशी होण्याची शक्यता असल्याने येणारे काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अशोक खरात यांनी घेतलेली नावे अधिकृतपणे जाहीर होणार का आणि शिंदे गट सत्तेतून बाहेर जाणार का, या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.